शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वशिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. विकल्प निरसन हा समास 7वा आज आपण बघणार आहोत. ह्याच्यात विकल्प वेगवेगळे जे निर्माण होतात मनामध्ये त्याचीच पुनरावृत्ती केलेली आहे. संपूर्ण विश्वाच्या मुळाशी एक तत्व आहे. त्या एकतत्वानेच अनेकत्व निर्माण केलंय. एकत्वामधून अनेकत्व निर्माण झालेलं आहे. संत त्या मुळाशी जातात, त्या तत्वाचा बोध करून घेतात, दर्शन घेऊन त्याची अनुभूती घेतात आणि मग हे मूळ तत्व कसं आहे ते जाणून घेतात. त्याची अनुभूती त्यांना येते आणि आत्मज्ञान होतं. अशा पद्धतीने आत्मज्ञानाच्या पातळीवरनं संत बोलत असतात. त्यांनी हे जे निर्माण केलेलं विश्व आहे ते अतिशय विलक्षण आहे. विलक्षण आहे म्हणजे काय? त्यांनी निर्माण केलेलं हे सगळं विश्व विलक्षण आहे, म्हणजे विरुद्ध अर्थाने म्हटलेलं आहे. परब्रह्मामध्ये जी लक्षणं आहेत त्याच्या विरुद्ध लक्षणं याच्यामध्ये आहेत, या जगतामध्ये. कारण ते मायेच्या अधिष्ठानाखाली तयार झालेलं आहे. मूळ अधिष्ठान परब्रह्माचंच आहे. पण परब्रह्माचे जे म्हणजे उदाहरणार्थ परब्रह्म निराकार आहे, तर त्याच्यापासून निर्माण झालेलं हे जग आहे, ज्याच्या मध्यस्थ माया आहे. ती मध्ये असल्यामुळे भ्रम निर्माण होतात आणि त्या विश्वाला आकार प्राप्त झाला असं आपल्याला वाटतं. आपण त्याला नामरूप देतो. म्हणजे जे निर्गुण निराकार आहे, निराकार आहे, ते तत्व आहे आणि ज्याला आकार मिळालेला आहे, रंगरूप मिळालेला आहे, ते विश्व आहे. ते त्याच्या विरुद्ध आहे. विश्व हा त्रिगुणांचा पसारा आहे, पंचमहाभूतांचा कर्दम आहे असं सगळं म्हणतो. पण परब्रह्म मात्र निर्गुण निराकार असं आहे. विश्व त्रिगुणाचं आहे. म्हणजे अशी सगळी विरुद्ध लक्षण म्हणजे विलक्षण आहे असं. आणि ते विलक्षण आहेच, कारण अगाजे झालेची नाही त्याची वार्ता करसी काही. म्हणजे जे खरं म्हणजे झालेलं नाही असं संत सज्जन आपल्याला सांगतात. आपल्याला ते पटत नाही, कारण आपण त्या विश्वात राहतोय, बसतोय, उठतोय, बोलतोय, खातोय, पितोय, सगळं करतोय आणि ते विश्व नाहीच आहे असं कसं म्हणणार? ते आम्हाला पटत नाही, कारण आम्ही अज्ञानाच्या पातळीवरनं त्या भ्रमाच्या दृष्टिकोनातनं बघत असतो. या विश्वाला परब्रह्माचं अधिष्ठान नसतं तर ते दिसलं नसतं, आपल्याला अनुभवाला आलं नसतं. पण त्याला परब्रह्माचं अधिष्ठान आहे, म्हणून हे विश्व म्हणजे परब्रह्माचं विवर्त आहे. समर्थांनी विवर्त वगैरे असे शब्द वापरलेले नाहीत. पण विवर्त म्हणजे काय? तो दोरीवरती जो साप असतो, म्हणजे दोरी अंधारामध्ये पडलेली आहे आणि त्याच्यावरती आपल्याला सर्प दिसतो, तो जसा भ्रमाने आपल्याला दिसतो, त्याचा भास आपल्याला होतो आणि मग आपल्या मनाच्या प्रक्रिया इतक्या भराभर घडत जातात की तो साप हलतोय, डुलतोय, तो फुटकारा टाकतोय असं सगळं आपल्याला वाटायला लागतं. हे सगळं भ्रमाने होतं. पण जेव्हा दिवा लावला जातो त्यावेळेला लक्षात येतं की अरे, इथं दोरीच पडली आणि मी ह्याला साप समजून किती घाबरत होते. हे जसं विवर्त आहे तसं परब्रह्मावरचं विवर्त म्हणजे हे विश्व आहे. हे विश्व विवर्त रूपाने दिसतं असं शंकराचार्यांनी सांगितलेलं आहे. तेच शंकराचार्यांचं अद्वैत तत्वज्ञान पर समर्थांनी फॉलो केलेलं आहे. आता सगळ्या ह्याच्यामध्ये, या समासामध्ये ज्या वेळेला अज्ञानी ज्ञानाच्या पर्यंत जाण्याचा प्रयत्न करत असतो, अविद्येचा नाश करून तो आत्मज्ञानापर्यंत जाण्याचा प्रयत्न करतो, म्हणजे बद्ध मुमुक्षु साधक सिद्ध या सगळ्या टप्प्यांवरनं तो जात असतो, तेव्हा त्याला अनेक शंका निर्माण होतात. त्या विकल्पांचं, म्हणजे त्यालाच विकल्प असं म्हटलेलं आहे, त्या विकल्पांचं निरसन याच्यामध्ये समर्थांनी केलेलं आहे. म्हणून हा विकल्प निरसन असं त्याचं नाव ठेवलेलं आहे.
जसं संस्कृतीचा पण विकास होत जातो, तो तसा विकास होत जातो, तसा माणसाचाही विकास होत जातो. हे व्यवहारातली गोष्टी आहे. जीवसृष्टीतही हा विकास आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे माणसा माकडापासून माणसापर्यंत ही जी त्याची उत्क्रांती झालेली आहे, ती सुद्धा एक प्रकारचा विकासच आहे. असे संस्कृती विकसित होत जाते, मनुष्य विकसित होतो, जीवसृष्टीतला प्रत्येक विकास आपल्याला पाहायला मिळतो. हे सगळं व्यवहारामध्ये होतं. तसं परमार्थामध्ये माणसाच्या अज्ञानाचा, अविद्येचा नाश होऊन माणूस पूर्णपणे ज्ञानी होतो किंवा आत्मज्ञानी या टप्प्यापर्यंत येतो. त्याला हा त्याचा पारमार्थिक विकास आहे असं आपल्याला म्हणायला हरकत नाही. या विकास क्रमाच्या दृष्टीने अंतिम उद्दिष्ट काय आहे? तर आत्मज्ञान प्राप्त करणं. आणि याच्यासाठी टप्पे कोणते आहेत? बद्ध, मुमुक्षु, साधक, सिद्ध. या बद्ध, मुमुक्षु, साधक, सिद्धवरती एक एक समास लिहून समर्थाने त्याचा उहापोह यापूर्वी केलेला होता आणि तो आपण बघितलेला पण आहे. या विकासाच्या टप्प्यावरती त्याला अनेक प्रश्न वारंवार निर्माण होतात आणि त्याचे अनेक प्रश्न समासाने म्हणजे या समासामध्ये श्रोत्यांनी समर्थांना विचारलेले आहेत, भक्तांनी विचारलेले आहेत, श्रोत्यांनी विचारलेले आहेत, ज्ञानी जे या पातळीवरती काम करतायत किंवा आपल्याला आत्मज्ञान मिळावं या दृष्टिकोनातनं जात आहेत, त्या सगळ्यांचे प्रश्न याच्यामध्ये एक 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 असे घेतलेले आहेत. आता हे निश्चयाचं ज्ञान मिळवायचं असेल तर निश्शंक व्हायला पाहिजे. मनात जे अनेक निश्चयाचं ज्ञान, 15 निश्चय पुन्हा पहिल्या समासात सांगितलेले आहेत, ते सगळे निश्चय आले की आत्मज्ञान प्राप्त होतं. हे निश्चय आपल्याला ठामपणे ते ज्ञान मिळालं पाहिजे. संशय विरहित ज्ञान मिळणं म्हणजे आत्मज्ञान खरोखरी प्राप्त होणं असं आहे. आत्मज्ञानाच्या बाबतीत संशय रहित असावं लागतं. त्यामुळे अनेक विकल्प याच्यामध्ये उठले आणि ते निरसन समर्थाने केले, म्हणून विकल्प निरसन असा. आता प्रश्न अगदी साधे साधे असतात. आपल्याला सुद्धा प्रश्न पडतो की नाही बघा, की आधी कोंबडी की आधी अंड? तसं म्हटलं तर आधी अंड म्हटलं तर मग कोंबडीशिवाय अंड कसं झालं? अंड्याशिवाय कोंबडी कशी निर्माण झाली? हा आहे. किंवा आधी बीज का आधी वृक्ष? हेच असे प्रश्न जे आहेत, जे खरं म्हणजे व्यवहारातले प्रश्न आहेत. पण शिष्यांना हे इथे जे पडलेले प्रश्न आहेत, ते आधी अंड का आधी कोंबडी, ह्याचा जसं किंवा आधी बी की आधी झाड, हे हे जे प्रश्न आहेत, हे प्रश्न आपल्याला तसे सोडवता येत नाही. कारण नक्की काय आधी आणि काय नंतर हा प्रश्न आहे. पण तरी सुद्धा परमार्थामध्ये बऱ्याच प्रश्नांची उकल केली जाते. त्यामध्ये परमार्थामध्ये सुद्धा हाच प्रश्न समर्थांना त्यांच्या भक्तांनी विचारलेला आहे, त्यांच्या शिष्यांनी विचारलेला आहे, समोर जे दासबोध ऐकायला बसलेले आहेत त्या शिष्यांनी विचारलेला आहे. कारण समर्थ सांगतायत हा गुरु शिष्यांचा संवाद आहे असं आपण सुरुवातीला म्हटलं होतं. त्याप्रमाणे शिष्य विचारतायत आणि समर्थ त्याचं उत्तर देत आहेत. शिष्याने काय विचारलं? आधी स्थूळ आहे एक, तरी मग अंतःकरण पंचक, जाणतेपणाचा विवेक, तुळा करिता श्रीराम, ज्या स्थूळची नसता निर्माण, कोठे राहील अंतःकरण, ऐसा श्रोती केला प्रश्न, त्याचे उत्तर ऐका श्रीराम. शिष्याला गुरु म्हणजे शिष्य गुरुला आत्मीयतेने प्रश्न विचारतो, जिज्ञासेने विचारतो. गीतेत सांगितल्याप्रमाणे प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया, म्हणजे असा अतिशय नम्र होऊन, कारण त्याला सद्गुरूंकडनं ज्ञान घ्यायचं असतं. अतिशय नम्र होऊन, नमस्कार करून, शांतपणाने मला हे समजत नाही अशा पद्धतीने त्यांनी प्रश्न विचारले. आणि कारण प्रश्न विचारणं हा शिष्यांचा हक्क आहे असं आपल्या उपनिषदात म्हणून सांगितलं. उपनिषद हा सुद्धा गुरु शिष्यांचा संवादच बऱ्याच ठिकाणी आहे. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी नाही, किंबहुना आहेच. त्यामुळे प्रश्न विचारले तर प्रश्न विचारणं हा शिष्याचा अधिकार आहे, हक्क आहे, अधिकार आहे. शंका निरसन करणं आणि त्याचं पूर्णपणे शिष्याचं समाधान होईपर्यंत शंकांचं निरसन करणं हे सद्गुरूंचं कर्तव्य आहे. त्यामुळे अशा प्रकारे आपल्याला ते सांगतातच. आणि त्यांनी प्रश्न विचारल्यावरती सद्गुरूही मोठ्या
उत्साहाने त्यांना ज्ञान देतात. कारण त्या शिष्याला त्या परिपूर्ण ज्ञानापर्यंत नेणं हा त्यांचा मुळामधला म्हणजे कर्तव्य कर्म असल्यासारखा स्वरूपाचा भाग आहे. तर आधी स्थूळ आहे, कर्म अंत आधी एक स्थूळ आहे असं तो म्हणतात. आम्हाला वाटते की स्थूळ जे आहे ते आधी आहे, म्हणजे हा देह आहे तो आधी आहे. त्यामुळे मग अंतःकरण पंचक त्याच्यामध्ये तयार झालं, जाणतेपणाचा विवेक. श्रोता म्हणतो स्थूळ देह नसेल तर अंतःकरण पंचकाला राहायला जागाच मिळणार नाही. असा पारमार्थिक प्रश्न आहे. त्यामुळे मग आपण म्हणतो ना, स्थूल देहामध्ये सूक्ष्म देह आहे, त्या सूक्ष्म देहामध्ये अंतःकरण पंचक आहे, असं सगळं जे वारंवार सांगितलं जातं, चार देहांचं निरसन करायला पाहिजे वगैरे. मग तो म्हणतो अंतःकरण पंचक नाही तर राहणार कुठे? म्हणून आधी देह निर्माण झाला, मग अंतःकरण पंचक त्याच्यात जाऊन तिथे स्थिर झालं. अशा पद्धतीने झालं असणार. मग हा प्रश्न त्याने विचारला की म्हणजे आधी स्थूल आहे हे मला कळलंय. मलाही तसंच वाटतं की हे स्थूल आधी असलं पाहिजे. जसं कोंबडी आधी असेल आणि मग ती अंड देईल, हे स्थूल आधी मग सूक्ष्म. अशा पद्धतीने बीज जे आहे ते आधी झाड असेल मग बीज असेल, कारण झाडाशिवाय बीज निर्माण होणार नाही. अशा तऱ्हेने प्रश्न विचारलेला आहे. गीता म्हणतो की स्थूल नसेल तर या जाणीवेला, आतापर्यंत जाणीव हा विषय पण चालू होता. जाणीव म्हणजे विष्णू, जाणीव म्हणजे अंतःकरण, अंतःकरणात जाणीव हा वायुरूप असतो वगैरे. अशा प्रकारे आपण ह्याच्या पूर्वीच्या ह्याच्यात जाणीवेबद्दल ऐकलं. आणि ही जाणीव सर्व चराचरामध्ये एक समान आहे. म्हणजे भुकेची जाणीव, भीतीची जाणीव, किंवा आणखीन वेगवेगळ्या प्रकारच्या आतमध्ये उठणाऱ्या ज्या उर्मी आहेत जाणीव रूपाने, त्या सर्वांच्या सारख्याच असतात. म्हणजे त्याच्याबद्दल आपण चर्चा केलेली आहे. पण मग आता स्थूल देह जेव्हा निर्माण होतो तेव्हा जाणीव त्याच्यामध्ये जाऊन राहते. म्हणजे या जाणीवेला राहायला स्थूल देह आवश्यक आहे असं त्यांनी म्हटलं. पण आता या समासामध्ये पुन्हा जाणीव हा विषय आलाय. पण जाणीव म्हणजे अहम, अहमचं सूक्ष्म भान, मी आहे ह्याचं जे भान आहे ना, त्याच्याबद्दल सांगायला दुसरा कोणी लागत नाही आपल्याला. मी जिवंत आहे हे सांगायला मला दुसऱ्या कोणाची आवश्यकता नसते. मला माहिती आहे की मी जिवंत आहे आणि मी सांगते की मी जिवंत आहे. हे स्वयंसिद्ध आहे की मी जिवंत आहे. हे जर मी स्वतः सांगत असेल तर दुसऱ्या कोणाची त्याला गरज नाही. हा, पेन्शनच्या वेळेला लागतं, जर जिवंतपणाचा दाखला घेऊन या म्हणजे दुसऱ्या कोणीतरी सही करून सांगावं लागतं की हा जिवंत आहे म्हणून. पण तसे परमात्मा अध्यात्मामध्ये विचार केला, व्यवहारातल्या गोष्टी वेगळ्या असतात, अध्यात्मातल्या गोष्टी वेगळ्या आहेत. अध्यात्मामध्ये मी जिवंत आहे हे सांगण्यासाठी वेगळी गरज नाही. ते आपल्या लक्षात येतं, दुसऱ्याच्याही लक्षात येतं, आपल्याला सांगावं लागत नाही. कारण अहम व्यक्त व्हायला, आता मग ते म्हणतात मग हे अहम व्यक्त व्हायला स्थूल शरीर पाहिजे. म्हणजे स्थूल आधी आहे मग सूक्ष्म आहे. हा सगळा शिष्यांचा प्रश्न आहे बरं का, अजून समर्थांनी उत्तर दिलं नाही. आणि माणसाची मीपणाची जी जाणीव आहे, तो माणूस धडधाकट असतो. तारुण्यामध्ये शरीर संपूर्ण साथ देत असतं, त्याचे विचार वगैरे प्रगल्भसात करण्याची तयारी असते. म्हणजे कर्म करण्यामध्ये तो निपुण असतो. अशा सगळ्या गोष्टी निपुण असतो म्हणजे योग्य करेल असं नाही, पण करण्याची क्षमता त्याच्यामध्ये असते. अशा तऱ्हेने धडधाकट माणूस असतो. तेव्हा त्या जाणीवेचं स्फुरण, अहम, अहम या जाणीवेचं स्फुरण जे आहे ते तेजस्वी असतं, सतेज असतं. रोगव्याधीने तो पछाडलेला ज्या वेळेला असतो, हळूहळू त्याची तब्येत खराब होत जाते, किंवा अगदी नॉर्मल असताना सुद्धा रोगव्याधीने जडलेला असला तरी सुद्धा, नॉर्मल असताना म्हणजे वयाप्रमाणे तो तरुण आहे, पण 4 दिवस इतका आजारी पडला कशा काही ना काही कारणाने, तर तो मलूल होऊन जातो. आपण म्हणतो ना, अगदी आजारपणाने मलूल होऊन गेलाय. नाही तर तो कामाला अगदी दंडाकट आहे असं आपण म्हणतो. तर हे जे मलूल होणं आहे ना, हे जाणीव थोडीशी जी सतेज असते नॉर्मल कोर्स मध्ये, ती आपोआप हळूहळू जाणीव कमी होत जाते, मंद मंद होत जाते. जाणीव म्हणजे अहमचं स्फुरण, हा वेगळा विषय इथे आहे. जाणीव वायुरूप आहे, जाणीव म्हणजे अमुक, जाणीव म्हणजे विष्णू.
हे सगळं आधीच्या ह्याच्यात दिलं. आता जाणीवेचं आणखीन एक रूप त्यांनी इथे दाखवलंय, कारण इथे पुनर्जन्माचा सिद्धांत त्यांनी मांडलेला आहे. त्यामुळे जाणीव म्हणजे अहम, मी आहे याची जाणीव, ती सिद्ध करायला दुसरं कोणी लागत नसलं तरी ती जाणीव जोपर्यंत शरीर धडधाकट असतं तोपर्यंत तीव्र असते, सतेज असते. ज्या वेळेला एखादा रोग होतो, एखादा आजार पण येतं, त्यावेळेला ती जाणीव मंद होते. मंद होते म्हणजे ती थोडी कमी होते. आपल्याला नाही का आजारपणामध्ये काही काम करायला त्राण उरत नाही. आता अगदी त्राण नाही उरले काम करायला, अगदी मी झोपूनच राहिले, अशा पद्धतीने आपण म्हणतो ती जाणीव जी आहे ती मंद व्हायला लागते, थोडी कमी होते, पण अजिबात नष्ट होत नाही. माणूस बेशुद्ध असला तेव्हाही त्याची जाणीव असते. तो कोमात गेला तरीही त्याची जाणीव असते, पण ती पूर्णपणे लोप पावलेली नसते, पूर्णपणे नष्ट झालेली नसते. आपण नाही का म्हणत, थोडीशी दुगदुगी आहे बरं का, थोडीशी दुगदुगी आहे. ही दुगदुगी आहे असं म्हणतो म्हणजे जाणीव थोडीशी त्याच्यामध्ये आहे, हे परमार्थाच्या दृष्टीने आपल्याला म्हणता येतं. पण ज्या वेळेला ही जाणीव पूर्ण नष्ट होते त्यावेळेला मनुष्य मृत्यू पावतो. अहमचं स्फुरण पूर्णपणे नष्ट होतं, त्यावेळेला मनुष्य मृत्यू पावतो. म्हणजे ती जाणीव पूर्णपणे बाहेर निघून गेली की मृत्यू भासतो, भासून मृत्यू पावतो. अशा पद्धतीने मग मरणानंतर अंतःकरणाचं काय होतं, या जाणीवेचं काय होतं, असे पुढचे प्रश्न त्यांनी विचारलेले आहेत. इथे प्रत्येक गोष्टीला दोन अंग आहेत, त्यांनी प्रस्तावनेमध्ये दिलेलं आहे. एक बहिरंग आहे जे स्थूळ आहे, आणि एक अंतरंग आहे ते सूक्ष्म आहे. अंतरंग जास्त श्रेष्ठ असतं, अंतःकरण हे जाणीवमय असून ते जास्त श्रेष्ठ असतं. देह मृत पावतो, तो जाळला पुरला असं आपण सगळे म्हणतो. ते काहीही केलं तरी शेवटी जाणीव जी आहे ती तिथे नष्ट झालेली असते. तो देह परत येत नाही. तो जाळला किंवा पुरला किंवा काहीही केलं तर तो देह पुन्हा जन्माला येत नाही. पण जाणीव रूपी अंतःकरण जे आहे ते वायुरूप आहे. जाणीव वायुरूप आहे हे आधी आपल्याला सांगितलेलं आहे. त्यामुळे ती जाणीव वायुरूप आहे. ती जाणीव मंद तीव्र या पद्धतीने असते. मृत्यू समयी जाणीव पूर्णपणे नष्ट झालेली असते. जाणीव नष्ट होणे म्हणजेच मृत्यू येणे, असंही एक विधान करता येईल आपल्याला. आणि त्याला देहाला पुनर्जन्म नाही. देह जो आहे तो जाळला पुरला की तो पंचभूताचा देह त्याच्यामध्ये माती होऊन जातो. त्यामुळे तो काही पुन्हा आपल्याला परत येत नाही, तो पुन्हा जन्म घेत नाही. पण जाणीवरूप अंतःकरण जे आहे ते मात्र पुनर्जन्माला कारणीभूत ठरतं. आणि पुनर्जन्म हाच विषय इथे आपल्याला त्यांनी मांडलेला आहे, ते पटवून द्यायचा प्रयत्न केलेला आहे. त्यांनी असं म्हटलेलं आहे, आधी प्राणी ते होती, मग घरे निर्माण करती, हे तो प्रत्यक्ष प्रचिती, सांगणे न लगे श्रीराम, तैसे आधी सूक्ष्म जाण, मग स्थूळ होते निर्माण, येणे दृष्टांते प्रश्न, फिटला श्रोत्यांचा श्रीराम. इथे श्रोत्यांनी असं विचारलेलं आहे की जसं पक्षी आधी असतात, मग ते घरटी बांधतात आणि त्याच्यामध्ये राहायला येतात. रेशीम किडा आधी असतो, मग तो स्वतःभोवती कोश निर्माण करतो आणि घर त्याचं तयार होतं. तसं सूक्ष्म देह ज्यात अंतःकरण पंचक येतं ते जाणीवेसह म्हणजे सूक्ष्मदेह. सूक्ष्मदेह हा स्थूल देहाच्या आतमध्ये असतो असं जे आपण म्हणतो, त्यालाच लिंग देह असंही म्हणतात. तो वायुरूपाने असतो. त्याचं अस्तित्व म्हणजे फक्त कामना वासना इच्छा तिथे पूर्ण करणं शक्य असतं, तिथे जाऊन तो जन्म घ्यायचा, हे त्याचं काम आहे. मुळामध्ये कामना वासना इच्छा या सगळ्या ज्या आपल्या मनामध्ये अंतःकरण पंचकामध्ये मन बुद्धी चित्त अहंकार अशा अंतःकरण असे पाच गोष्टी येतात. या पाच गोष्टी आपल्या आतमध्ये असतात आणि त्या अंतःकरण पंचक जे आहे ते सूक्ष्म देहामध्ये आपल्या असतच. त्यामुळे आपल्यामध्ये वासना कामना इच्छा या सगळ्या गोष्टी तिथे निर्माण होत असतात. आणि त्याला सुद्धा निर्माण होण्याला सुद्धा आधीचे बाकीचे जन्माचे अनेक परिणाम त्याच्यामध्ये असतात, ते त्याच्यात येतात. या जन्मात जे आपण वावरतोय राहतोय खातोय पितोय त्याच्यापासून निर्माण होणारे असतात.
या वासना कामना सगळ्या इथे कारण देहामध्ये त्या फक्त असतात, त्या कार्यरत सूक्ष्म देहामध्ये होतात. म्हणजे त्या ढवळल्या जातात. मला हे पूर्ण करायचंय, मला ते पूर्ण करायचंय, मला असं करायचंय, मला हे हवंय, मला ते हवंय. हे हवे नको पण जे आहे ते कामना वासना इच्छा या सगळ्याचं सूक्ष्म देहामध्ये निर्माण होतं. पण निर्माण झाल्यावर ते करून कसं घ्यायचं? ऍक्टिव्हेट फक्त तिथे होतं, पण नंतर त्याच्याकडनं ते कार्य करून कसं घ्यायचं? ते कार्य करून घेण्यासाठी सूक्ष्म देहातून त्या सगळ्या प्रेरणा स्थूल देहाकडे पोचवल्या जातात आणि तिथे त्या स्थूल देहामार्फत पूर्ण केल्या जातात. म्हणजे आधी खरं म्हणजे ह्या कामना वासना निर्माण झालेल्या आहेत, मग त्या आपल्याला पाहिजे तसं शरीर शोधतात आणि त्या शरीरामध्ये जाऊन तिथे थांबतात. पण हे शरीर नंतर निर्माण होतं. आधी सूक्ष्म वासना तयार निर्माण होतात, ती विविध रूप धारण करतात. आणि जसं सृष्टी निर्मितीच्या बाबतीत अहमची जाणीव निर्माण झाली, ते तिचं स्पंदन होतं मूळ मायाचं. परब्रह्माने काय केलं? मूळ मायेमध्ये स्पंदन जे निर्माण झालं, ते स्पंदन घेऊन कार्यरत झाला. पण कार्य सगळं मूळ मायेने केलं असं आपण म्हणतो, कारण तो निर्विकार आहे. म्हणून कार्य कोणी केलं? घडामोडी करण्याचं सगळं काम हे मायेने केलं. आणि पुन्हा सगळं नुसतं करून उपयोग नाही, त्या प्रत्येकामध्ये हा जाऊन बसला. पण निर्माण कोणी केलं? मायेने केलं असं आपण म्हणतो. त्यांनी केलं असं म्हणत नाही, पण हा तिथे जाऊन बसल्याशिवाय गोष्टी घडणारच नाहीत. कारण काहीतरी चैतन्य आतमध्ये असल्याशिवाय घडामोडी ज्या घडलेल्या आहेत त्याला जिवंतपणा येत नाही. ही जिवंतपणाचं लक्षण म्हणजे जाणीव. ती जाणीव निर्माण झाली, ती मंद होते, तीव्र होते, हे सगळं ठीक असलं तरी जाणीव जेव्हा नष्ट होते तेव्हा मृत्यू येतो. हा एक पहिला भाग सांगितला. आणि दुसरा, जन्म मृत्यूच्या विषय निघाल्यानंतर मग इथे स्थूल आधी का सूक्ष्म आधी, तर याच्यामध्ये सूक्ष्म आधी. कारण वासनेच्या पोटी आपल्याला जन्म घ्यावा लागतो. त्याप्रमाणे जर विचार केला तर आपल्याला आधी वासना, चार देह आपल्याला परिचित आहेत: स्थूल, सूक्ष्म, कारण, महाकारण. स्थूल देह हा पंचमहाभूतांचा आहे. मृत्यूनंतर तो अग्नी दिला त्याची राख होते, नंतर ती आपण पाण्यात ढकलतो किंवा दफन केलं तरी त्या देहाची माती होते. दुसरा जो देह म्हणजे हा देह पुन्हा येत नाही. पण दुसरा जो आहे तो सूक्ष्म देह आहे, तो इंद्रिय गोचर नाही. तो इंद्रिय गोचर नाही, पण प्राण, मन, बुद्धी, अहंकार, वासना हे याचे घटक आहेत. वासना म्हणजे पूर्वजन्मीचे जे ठसे घेऊन आपण बाहेर पडतो, हे ठसे म्हणजे वासना. या जन्मात ज्या निर्माण झाल्यात त्या वासना कामना त्याच्यात ऍड होतच जातात. त्या वेगळ्या, त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी, आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी त्या वासना आधीच्या जन्मातल्या, त्या वासना म्हणजे त्यातनं ज्या बाहेर पडलेल्या असतात त्या वासना, देह ज्या वेळेला जातो ना त्यावेळेला देह पडतो, जाणीव पूर्णपणे नष्ट होते. म्हणजे ती जाणीव त्यातून निघून जाते. त्या इच्छा कामना असतात त्या सगळ्या त्यातून बाहेर पडतात. त्या बाहेर पडतात म्हणजे काय होतं? ज्या वेळेला प्राण बाहेर पडतात, ते प्राणवायू रूप आहेत. त्याच्याच प्रमाणे हे आधीचे जे कर्मबंधन, मी करता वगैरे या भावनेमुळे जे निर्माण झालेल्या इच्छा कामना वासना आहेत, त्या आपल्याला उपभोगायच्या राहतात. या जन्मात ते पूर्ण झालेलं नसतं. त्यावेळेला त्या अनेक अनेक जन्मामध्ये अशा राहिलेल्या वासना कामना असतात, ज्या पूर्ण झालेल्या नसतात. त्या भोगण्यासाठी पुन्हा जन्म घ्यावा लागतो. हे जसं आहे, त्या वासना ज्या आहेत त्याही वायुरूप होतात, कारण सूक्ष्म देहामध्ये त्या असतात, स्थूल देहामध्ये नसतात. त्या सूक्ष्म देहामध्ये आलेल्या असतात नाही, त्या असतात आणि तो देह धारण करतात. स्थूल देह ते वासना पूर्ण करण्यासाठी धारण करतात. ज्या वेळेला मृत्यू होतो त्यावेळेला ती सगळी जी वासना कामनांची जी वायुरूप जाणीव असते, ती जाणीव त्यातनं बाहेर पडते प्राणांबरोबर. म्हणजे ह्याच्यामध्ये एक उदाहरण देतात की आपलं जीवात्मा जो आहे, तो जीव जो आहे की आत्मतत्व जे आहे ते बाहेर पडतं, ते प्राणस्वरूपाने बाहेर पडतं. आपण म्हणतो ना प्राण गेले. प्राण गेले म्हणजे पंचप्राणासकट ते बाहेर पडतं.
ते बाहेर पडतं, त्याच्या भोवती या वासनांचं कवच निर्माण होतं. तेही वायुरूप, हेही वायुरूप. आपली कॅप्सूल असते ना, कॅप्सूलचं कसं असतं, आतमध्ये औषध असतं आणि वरती जे कव्हर असतं ना, त्याला तर काही नाही, हे नसतं. म्हणजे ते नुसतं कव्हर त्याच्या वरती घातलेलं असतं आणि आतमध्ये कॅप्सूलचं जे औषध असतं ते मूळ स्त्रोत जो आहे तो तिथे असतो. आणि हे कॅप्सूल वरती कव्हर घातलेलं असतं. त्याप्रमाणे आपल्या जीवात जीवात्म्याचे म्हणजे जीवात्म्यामधनं जीव बाहेर पडल्यानंतर, प्राण बाहेर पडल्यानंतर ते कॅप्सूलचं आवरण त्याच्या भोवती पडतं आणि ती कॅप्सूल वातावरणामध्ये फिरत राहते. वातावरणामध्ये फिरत राहते आणि शोधत राहते की माझ्या या या कामना आहेत, या या वासना आहेत, या या इच्छा आहेत, या पूर्ण राहिलेल्या आहेत. या पूर्ण करण्याकरता मला योग्य तो देह कुठे धारण करता येईल. योग्य म्हणजे आधी वासना आहेत, आधी कामना आहेत. हे सूक्ष्म स्वरूपात ज्या वासना, कामना, इच्छा आहेत, ह्या सगळ्या वायुरूपाने, जाणीव स्वरूपाने त्या बाहेर पडतात आणि त्या बाहेर पडल्यानंतर मग आपोआपच त्या देह शोधतात. आणि ही प्रक्रिया चालू असते. आणि ज्या वेळेला त्यांना तो देह, हा ह्या घरामध्ये मला माझ्या या वासना कामना पूर्ण करण्याकरता योग्य ते वातावरण आहे. मग ते बुद्धिवादी असतील किंवा ज्ञान मिळवायचं असेल, त्यांना ज्ञानी लोकांच्या इथे जन्म येतो. ज्यांना वाईट वासना, वासना कोणत्या असतील त्या सांगता येत नाही हं. दरवेळी, कारण काय, बाहेर खूप चांगलं दाखवलं तरी आतल्या इच्छा काही वेळेला वाईट असतात. या आतल्या इच्छा जर वाईट असतील तर वाईट इच्छा पूर्ण करण्याकरता पण, आता एखाद्याचा खून करायचा असं मनात आल्याचं एक उदाहरण घेतलं. ही इच्छा खूप दिवसाची मनात आहे पण ते होत नाही आणि ती या जन्मात पूर्ण झाली नाही. तर तसं ती इच्छा पूर्ण करण्याकरता खून दरोडेखोर करणाऱ्यांच्या घरी जन्म येतो. आपल्या इच्छा वासना कामना ज्या आहेत त्या कशा असतील, त्या चांगल्या असाव्यात हे पुढे समर्थाने सांगितलंय. पण आता आपण उदाहरण घेताना व्यावहारिक दृष्टिकोनातनं दोन्ही घेतली, की चांगलं असेल तर चांगल्या ठिकाणी जन्म येतो, वाईट असतील तर वाईट ठिकाणी जन्म येतो. आणि त्याप्रमाणे आपण ते कार्य म्हणजे त्या वासना पूर्ण करू शकतो. म्हणून समर्थ म्हणतात, आधी वासना, आधी सूक्ष्म आणि मग स्थूल. कारण स्थूल देहामध्ये, आईच्या गर्भामध्ये तो जातो आणि तिथे त्याचा देह तयार होतो. देह नंतर तयार होतो. त्यामुळे तो नंतर येतो, सूक्ष्म आणि मग स्थूल, अशा पद्धतीने त्याने सांगितलेलं आहे. तर हे जे आहे, इथे 6 ते 10 ओव्यांमध्ये त्यांनी अनेक उदाहरणं दिलेली आहेत, की सर्पदंशाने मरणं, शाप, मग शाप उशाप वगैरे असं आपण पौराणिक कथांमध्ये बघतो, किंवा परकाया प्रवेश याच्याबद्दल बघतो. हे सगळे जाणीवेचे भाग आहेत, की परकाया प्रवेश करताना सुद्धा त्या आत्म्याच्या मध्ये जाऊन परकाया प्रवेश शंकराचार्यांनी वगैरे केलेला आहे बरं का. त्यामुळे त्या कथा आपल्याला पाहायला मिळतात. परकाया प्रवेश नाही असं आपण म्हणू शकत नाही. किंवा शाप उशाप, जय विजय वगैरे, हिरण्यकश्यपू वगैरे यांचे आपल्याला माहिती आहे की त्यांना शाप मिळाले, मग उशाप दिले, मग त्यांचे जन्म झाले. म्हणजे असं कोणत्याही दृष्टिकोनातनं जन्म जेव्हा होतो त्याला शाप उशाप हेही कारणीभूत आहे, परकाया प्रवेश हेही म्हणजे मृत्यू संभवतो. मांत्रिक काही वेळेला मांत्रिक ते उतरवतात. आता सर्पदंश झाला, त्याला मांत्रिकाने मंत्र वापरून तो विष उतरवतो आणि मग त्याला पुनर्जन्म मिळाल्यासारखा तो जन्मात येतो. म्हणजे त्याचा जन्म होतो म्हणजे काय, त्याची जाणीव जी मंद झालेली असते ती पुन्हा जागृत करता येते. हे सगळं गोष्टी व्यवहारात घडू शकतात. पण म्हणून जाणीव ही सूक्ष्म आहे आणि स्थूल देह हा स्थूल आहे. म्हणजे सूक्ष्म आणि स्थूल याच्याप्रमाणे बघितलं तर सूक्ष्म जाणीव ही पहिल्यांदा तयार होते, असं त्यांनी सांगितलंय. आपल्या इच्छापूर्तीसाठी तो देह शोधतो इथपर्यंत आपण बघितलं. मग हा वायू शांत स्तब्ध असतो तेव्हा जाणीव आपल्याला जाणवत नाही. तशीच वायूला गती मिळाली की आपोआप त्याची हालचाल सुरू होते. देह कुठे मिळतोय हे कळलं की त्याची हालचाल सुरू होते. आणि मग मग वेगवेगळ्या उपनिषदांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने सांगितलेलं आहे. कोणी म्हणतं ते तो जीव असतो तो वरती जातो, वरती गेल्यावरती पाणी होतं त्याचं आणि पाण्यामधनं तो पिकांमध्ये येतो, पिकांमधनं नंतर तो त्या व्यक्तीच्या पोटामध्ये, पिकांमधनं धान्य येतं, ते धान्य
ती व्यक्ती ते खाते वगैरे अशा पद्धतीने उपनिषदामध्ये वर्णन केलेलं आहे. ती व्यक्ती ते अन्न खाते, त्याच्यापासून तो जीव तयार होतो, अशा पद्धतीने सांगितलंय. काहींनी ती कॅप्सूल त्याच्या गर्भामध्ये जाते असंही सांगितलंय. वेगवेगळ्या पद्धतीने त्याचं वर्णन आहे. उद्देश फक्त एवढाच आहे सांगायचा, की आपली इच्छा वासना कामना पूर्ण करण्याकरता त्या मरत नाही. देह मरतो, देह स्थूल पंचमहाभूतांचा आहे, तो मरतो, तो पुन्हा जन्म घेत नाही, हे मान्य आहे. पण तरी सुद्धा देह जाणीव रूपाने या इच्छा कामना वासना आहेत ह्या मात्र पुढे जातात. आता हे सगळं सांगत असताना आणि मग मनुष्याला पुन्हा जन्म येतो. म्हणजे आधी जाणीव ही सूक्ष्म आहे, सूक्ष्म आधी, स्थूल नंतर. ऐसे आधी सूक्ष्म जाणं स्थूल होते निर्माण, येणे दृष्टांते प्रश्न फिटलेला शेवता यांचा. आता लक्षात आलं असेल की स्थूल नाही, सूक्ष्म आधी आहे, हे सूक्ष्म श्रेष्ठ आहे. सूक्ष्म स्थूलापर्यंत जातं आणि स्थूलामध्ये म्हणजे देहामध्ये जन्म घेतं. आता जन्माचा विषय निघाल्यानंतर कोण जन्मास घालते आणि मागुता कोण जन्म घेते, हे तो प्रत्यय येते कैसे, कोण्या प्रकारे श्रीराम. आता कोण जन्माला येतं, कोण जन्माला घालतं? ब्रह्मा जन्मास घालतो, विष्णू प्रतिपाळ करतो, रुद्र अवघे संहारितो, ऐसे बोलती श्रीराम. ब्रह्मा म्हणजे ब्रह्मदेव. ब्रह्मा जन्माला घालतो, विष्णू प्रतिपाळ करतो, रुद्र संहार करतो, असं सगळं आपल्याला माहिती आहे. हे तीन देवता सत्व रजतम गुणाच्या आहेत वगैरे, याची निर्मिती केली गेली. मग यांना जन्माला कोण घालतं असा प्रश्न पडतो. कारण मला जन्माला तो घालतो, आमचा प्रतिपाळ तो करतो, हे सगळं मान्य आहे. पण त्याला जन्माला कोण घालतं, त्याचा प्रतिपालन कोण करतं, या सगळ्या गोष्टी पण मग आम्हाला कळल्या पाहिजेत. हा सगळा सृष्टीचा पसार आहे. बरोबर हे सगळं मायेने निर्माण केलं असेल तर निर्गुण परब्रह्माला महत्व द्यायचं काही कारण नाही. त्याला विश्वाचा करता कशाला म्हणायचं, असाही प्रश्न याच्या पूर्वीही आला होता, आत्ताही आलाय. त्यामुळे करता म्हणायचे तर तो निर्विकारी आहे. आणि मायेने निर्माण केलं म्हटलं तर मग मायेच स्तुती करावी ना. परब्रह्माचं एवढं वर्णन, परब्रह्मापर्यंत एकरूप व्हायचं काही कारणच नाही. अशा तऱ्हेने तो काहीच करत नाही असे प्रश्न श्रोत्यांच्या मनामध्ये अनेक वेळेला आलेले. कसं असतं की एक उदाहरण, पूर्वीच्या काळात नवरा बाहेर जाऊन काहीतरी कमावतोय, नवरा बाहेर जाऊन काहीतरी कमावतोय, तो काहीतरी पैसे घरात आणतोय, मग स्त्री ते पैसे घेते आणि सगळं कार्य संसार चालवते. मग स्त्री संसार चालवते का? मुळाचं अधिष्ठान जे आहे ते नवऱ्याचं आहे. तो पैसा आणतो म्हणून, अर्थात आता दोघेही पैसा आणतात, तो भाग वेगळा. हे उदाहरणापुरतं किंवा पूर्वीच्या काळानुसार स्त्रिया फक्त संसार सांभाळत होता त्यावेळेला असा जर विचार केला उदाहरणापुरतं, तर बाहेर जाऊन नवरा पैसे कमावून आणतो, नंतर तो म्हणतो आता हे पैसे महिन्याचा पगार तुला दिलाय, आता तुला कसं भागवायचं, याच्यामध्ये काय करायचं, मग मुलांचं शिक्षण करायचं का मुलांचे कपडे करायचे का घरात अन्न आणायचं, हे सगळं तू ठरव. म्हणजे आपली सगळी जी मिळकत आहे तो तिला देऊन टाकतो आणि मोकळा होतो. परब्रह्म स्वरूपाने असंच आपल्यातलं सगळं जे काही गुण आहेत, गुण म्हणजे गुण या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या ज्या क्षमता आहेत, त्या शक्ती आहेत, त्या सगळ्या तिला देऊन टाकल्या आणि तिला सांगितलं आता तू हा सगळा मायेचा पसारा निर्माण कर. म्हणून तिने केला. ही जो शक्ती त्यांनी काढून घेतली, पूर्णपणे त्यांनी सगळ्या शक्ती दिलेल्या नाही, हेही तितकंच खरं आहे. गाईला खुंट्याला बांधून ठेवलं तर गाय जेवढी दोरी लांब करू तेवढी ती फिरू शकते, जेवढी दोरी आखूड करू तेवढी ती कमी फिरू शकते. म्हणजे ही दोरी लांब करणं आखूड करणं हे जसं शेतकऱ्याच्या हातात आहे की तिने फिरावं किती, फिरायला तिला मोकळी काय, स्वातंत्र्य दिलेलं आहे, पण किती दोरी बांधलेली आहे. तशा पद्धतीने मायेला परब्रह्माने सर्वच्या सर्व शक्ती दिल्यात असं आपण म्हणतो. पण किती शक्ती दिल्यात, हे जग निर्माण करणे, अनंत ब्रह्मांडे लगडली त्याप्रमाणे अनंत ब्रह्मांड निर्माण करण्याची शक्ती दिली असली तरी त्याच्याकडे कारण तो दशा अंगुळे स्थित आहे आणि एका अंगुळावरती म्हणजे एकांशेन स्थितो जगत, याप्रमाणे
एका अंशाने वरती त्यांनी हे सगळं निर्माण केलेलं आहे. बाकीचे एक अंश 360 अंशापैकी एक अंशावरती हे जग स्थित आहे असं गीतेत म्हटलेलं आहे. मग त्या एकांशेनं स्थितो जगतासाठी जेवढी शक्ती पाहिजे तेवढी सगळी शक्ती दिलेली आहे. बाकीची शक्ती परब्रह्माकडेच आहे. ही शक्ती त्यांनी पुरवणं बंद केलं तर मायेचा पसारा तिला आवरून घ्यावा लागतो, ज्याला आपण प्रलय असं म्हणतो. मग उत्पत्ती, स्थिती, प्रलय या तीन गोष्टी मायेच्या हातात कुठपर्यंत आहेत? जोपर्यंत परब्रह्म तिला शक्ती पुरवतो तोपर्यंत. हे जसं आहे तशाच पद्धतीने आपल्या जीवनाची नाडी सुद्धा त्या परब्रह्म परमेश्वराच्या हातात आहे. हे विश्वही त्यांनीच निर्माण केलंय असं आपण म्हणतो, कारण त्या शक्ती त्याच्यामध्ये आहे. आता मग जग कोणी निर्माण केलं? मग देव परब्रह्माने केलं म्हणून ब्रह्मा विष्णू महेशाला कोणी निर्माण केलं? तर मायेने निर्माण केलं. पण मायेला कोणी निर्माण केलं? तर परब्रह्माने, कारण तो जाणीव रूपाने माया त्याच्यामध्ये आहे, ते त्याचं स्पंदन आहे. असा सगळा उलटा प्रवास केला की आपल्या लक्षात येतो, आणि मग लक्षात येतं की सूक्ष्म आधी परब्रह्म हे सगळ्यात सूक्ष्म, तेवढंच ते विशालही आहे. ते भूमाही आहे असं म्हटलेलं आहे, आणि ते सूक्ष्मही आहे असं म्हटलेलं आहे. पण ते मुळामध्ये सूक्ष्म स्वरूपात धरलं तर ते महत्वाचं आहे, ते श्रेष्ठ आहे, ते महत्वाचं आहे, ते सार आहे. बाकी माया असार आहे. अशा पद्धतीने सगळं वर्णन त्यांनी केलं. आता ब्रह्माला कोण जन्माला घालतं वगैरे याच्या बाबतीमध्ये जसं आपण म्हणतो की मायेने तिचा पसारा ज्या वेळेला वाढवला त्यावेळेला तो तिला करणं शक्य होईनासं झालं, किंवा ती करतूम अकर्तूम अशी असल्यामुळे तिने अनेक विश्व निर्माण केली. पण मग आपल्या हाताखाली तिने असिस्टंट निर्माण केले, ते म्हणजे ब्रह्मा विष्णू. तू निर्मिती कर, मी तुला शक्ती देते, मी सांगते त्याप्रमाणे तू निर्मिती कर. जे निर्माण केलं त्याचं प्रतिपालन करणं आवश्यक आहे. हे प्रतिपालन करण्याचं जबाबदारी विष्णूवर दिली. आणि आता नुसती निर्मिती करून उपयोग नाही, कारण स्पेस तेवढीच आहे, एकांशेनं तेवढीच आहे. त्याच्यावरती जर नुसती निर्मिती करत राहिलं तर मग काय होणार? राहायला जागा तर मिळाली पाहिजे. त्यामुळे त्याचा संहारही होणं तितकं महत्वाचं आहे. मृत्यू हा तेवढाच सुंदर आहे, आणि त्या मृत्यूला हसत हसत सामोरं जायचं का रडत रडत सामोरं जायचं ते आपल्या हातात आहे. जीवनही कसं जगायचं ते आपल्या हातात आहे. त्याप्रमाणे हसत हसत रडायचं का रडत रडत जगायचं हे आपल्या हातात आहे. त्याप्रमाणे आपण ह्या सगळ्या गोष्टी करायच्या असतात. आणि आपण संतांच्या सहवासात राहिलो, या ग्रंथांच्या सहवासात राहिलो की आपोआपच आपले विचार चांगले होतात, आपल्याला चित्त शुद्धी होते, आपल्याला दुसऱ्यांच्यात केलेलं काहीही वाईट दिसत नाही. पण त्यांच्या दृष्टिकोनात पण विचार करतो की हा त्यांनी असं केलं ते ह्या असेल, बरोबर आहे, काही हरकत नाही. या ह्याने आपलं जीवन चित्त शुद्ध होऊन आत्मज्ञानापर्यंत आपण जाऊ शकतो. अशा तऱ्हेने या सगळ्या गोष्टींची रचना केलेली आहे. पण इथे स्थूल जे आहे ते नंतर निर्माण झालेलं आहे, सूक्ष्म जे आहे ते आधी निर्माण होतं, आणि ते महत्वाचं असतं. आता हे कोण जन्मास घालतं वगैरे याच्यात सुद्धा आणखीन एक प्रकार आहे की शाक्त लोक जे आहेत, देवीची उपासना करणारे जे लोक आहेत, ते देवीचे उपासक आहेत, ते शक्तीची उपासना करणारे आहेत. ते म्हणतात आमची देवी सगळं निर्माण करते. असं श्री सुक्त म्हणा किंवा देवी अथर्व शीर्ष बघितलं तर त्याच्यामध्ये असं आहे, हम ब्रह्मस्वरूपी असं ती म्हणते. म्हणजे देवीचे जे लोक आहेत त्यांना म्हणतं देवी सर्व निर्माण करते. जे वैष्णव लोक आहेत, विष्णूचं आराधना करणारे, उपासना करणारे, ते म्हणतात विष्णूने सगळं निर्माण केलं. शंकराची उपासना करणारे शैव जे आहेत ते म्हणतात जे काही निर्माण केलं ते सगळं करा. म्हणजे परब्रह्माच्या ठिकाणी आपल्याला एखादं सगुण रूप लागतं, ते आपण ज्याची आराधना करतो ती ते अवतार, तो श्रेष्ठ देव आपण समजतो, आणि तोच सगळ्याची निर्मिती करतो, तोच सगळ्याचं पालन करतो, आणि तोच सगळ्याची नाश करून पुनर्जीवनाला प्रेरणा देतो. अशा पद्धतीने आपण वाचतो. मग खरंच विष्णू, शक्ती, देवी, शिव हे आहेत का? तर ही परब्रह्माचे अवतार रूप आहे. म्हणून आपल्याला परब्रह्म निर्गुण निराकार आहे, दिसत नाही, जाणवत नाही, कळत नाही, समजत नाही, त्याला आपण कसं म्हणणार की ते निर्माण होतं? मग विष्णू पुराणामध्ये विष्णूचं सांगितलं, शिवपुराणामध्ये शिवाचं सांगितलं.
देवी पुराणामध्ये देवीचं सांगितलंय, आपल्या डोळ्यासमोर सगुण साकार काहीतरी लागतं आणि त्या सगुणाच्या आधाराने आपण हळूहळू निर्गुणाकडे जातो आणि मग आपल्या लक्षात येतं हे दुसरं तिसरं कोणी नाही, हे त्या परब्रह्माने आपल्यासाठी घेतलेलं सगुण रूप आहे. आणि मग आपल्याला निर्गुणाची आराधना करता येते आणि तिथपर्यंत जाता येतं. म्हणून आधी सगुणाची आवश्यकता आहे. पण म्हणून सगुण हे स्थूल आहे, निर्गुण हे सूक्ष्म आहे आणि आपल्याला स्थूलाकडून सूक्ष्माकडचा प्रवास करायचा आहे आणि त्यासाठी या सगळ्या गोष्टींची आवश्यकता आहे. आता जन्मतो तो कोण कैची त्याची ओळखणं आणि संचिताचे लक्षण तेही निरूपावे. पुण्याचे कैसे रूप आणि पापाचे कैसे स्वरूप, याही शब्दांचा आक्षेप कोण करता. आता हे सगळं पुन्हा आणखीन एक आलं की आता हे जे निर्माण झालं वगैरे असं सगळ्या गोष्टी सांगितल्या, जन्म झाला, मृत्यू झालाय, या सगळ्या गोष्टी सांगितल्या. मग पुण्याचा काय संबंध आहे, नाही का? आपण जीवनभर ते जगतो त्यावेळेला म्हणतो चांगल्या गोष्टी करूया म्हणजे पुण्य मिळेल, चांगल्या गोष्टी करूया म्हणजे पुण्य मिळेल, म्हणजे मृत्यूनंतर आपल्याला पुन्हा पुनर्जन्म जो होईल तो चांगला येईल. वाईट कृत्य केलं तर पाप पुण्य भोगावं लागतं. या पाप पुण्याच्या गोष्टींचा बद्दल आपण उहापोहा याच्या आधी केलेला आहे. मग हे जे करत असताना पाप पुण्याच्या गोष्टी, फक्त पुण्य मिळवलं, फक्त पुण्य मिळवलं, मी अगदी संत सज्जनांच्या संगतीत आहे, पण पुण्य भोगायला सुद्धा जन्म घ्यावाच लागतो आणि पाप भोगायला सुद्धा जन्म घ्यावाच लागतो. वाईट कर्म केल्यानंतर पाप भोगायलाही जन्म घ्यावा लागतो. आणि आपण आतापर्यंत बऱ्याच वेळा ह्याचा उल्लेख केलाय की पाप आणि पुण्य हे प्लस आणि मायनस होत नाही. म्हणजे भरपूर पुण्य केलं आणि थोडं पाप करायला काय हरकत आहे? मग थोडं पाप करूया म्हणजे ते पुण्यातनं पाप वजा जाईल आणि पुण्य भोगायला मी जन्माला येईन म्हणजे माझं पुन्हा चांगलं होईल, असं होत नाही. जेवढं पाप केलंय ते पाप पापानेच भोगावं लागतं. वाईट वाईट त्याचे अनुभव येतात, ते पाप भोगावं लागतं, पुण्यही भोगावं. मग जर पापही भोगावं लागतं, पुण्यही भोगावं लागतं, तर ते निर्माण करण्याची आवश्यकता आहे का? पापही नको, पुण्यही नको, खरं म्हणजे. पण पापही नको, पुण्यही नको, या सगळ्या गोष्टी कशा शक्य आहेत? मी करून या करता ह्या भावनेने विचार केला तर पापही नको, पुण्यही नको, अशा गोष्टी. पण ह्या पापपुण्याच्या गोष्टी निर्माण कशा होतात? तर मनाच्या नाना वृत्ती त्यात जन्म घेते वासना, वासना पाहता दिसेना परंतु आहे. ह्या पाप आणि पुण्याच्या सुद्धा ज्या गोष्टी आहेत त्या आपल्या बरोबर परत येत असतात आणि त्या परत येत म्हणजे पुनर्जन्माच्या वेळेला त्याप्रमाणे आपल्याला पाप आणि पुण्य या दोन्ही गोष्टी भोगाव्या लागतात. जी वासना देहाबरोबर राहते आणि पुनर्जन्माच्या फेऱ्यामध्ये आपल्याला अडकवते आणि जन्म घेणे लागेल वासनेच्या संगे, असं म्हणतात, समर्थही म्हणतात. त्यामुळे ही वासना जी आहे, वासना म्हणजे काय? वासना म्हणजे तीव्र स्वरूपामध्ये जेव्हा होते तेव्हा तिला कल्पना म्हणतात, पण कामना म्हणतात, सॉरी. आधी कल्पना निर्माण होते, अमुक मग एक गोष्ट करावी का, मग ती करावीच असं जेव्हा वास करते, वस धातूपासून वस्ती करते, ती हृदयात ठाण मांडून राहते की मला हे करायचंच आहे, अशा पद्धतीने ती वासना जेव्हा करायचंच आहे असं म्हणून वस्ती करते, तिला वासना म्हणतात. पण ज्या वेळेला नामस्मरण केलं जातं, ज्या वेळेला सद्विचारांची आचरणामध्ये सुरुवात होते, आपण एक एक विचार चांगले मनामध्ये ठसवायला लागतो, सद्वृत्ती निर्माण होते, अशा वेळेला ती वास करणारी वासना, वस्ती जी आहे ती वास करेनाशी होते, ती आपोआपच वासना कमी कमी होत जाते. आणि तसंच कामा ह्याच्यामध्ये कामना, ही वासना जेव्हा प्रगल्भ होते तेव्हा ती कामना होते. मग ती वासना पण असू शकते, कामना म्हणजे इच्छा पण असू शकते. कामना हे दोन्ही अर्थाने वापरलं जातं. षड्रिपूंमध्ये कामनाची गणना पहिल्यांदा केली जाते, क्रोध काम, काम क्रोध लोभ मोह. मग हळूहळू त्यातनं एक 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 निर्माण जातं. म्हणून कामना किंवा काम नाना विकारी, अशा पद्धतीने समर्थांचा श्लोक आहे मनाचा. त्यामुळे कामना वासना हे लोभ वाढवतात, क्रोध येतो, अशा पद्धतीने सगळी पिल्लावळ निर्माण होते त्याची. कामना वासना कल्पना, कल्पना आधी निर्माण होते, मग त्याची वासना होते आणि वासनेची तीव्रता म्हणजे कामना. या सगळ्या गोष्टी आपोआप तिथे निर्माण होतात. पण समर्थ काय सांगतात आपल्याला? मना वासना वासुदेवी वसोदे,
मना कामना कामसंगी नसो दे. मना कामना कल्पना ते वाहुगी नसावी. अं, मना सज्जना राघवी वस्ती केजे. म्हणजे ह्याच्यामध्ये असं काहीतरी तो श्लोक आहे, 128वा श्लोक आहे. म्हणून इथे त्यांनी असं म्हटलंय, ज्या ज्या काही मनात त्या वासना आहेत, आपल्या आपल्या कामना ज्या काही आहेत, वासना ज्या काही आहेत, त्या भगवंताच्या चरणी लावाव्यात. माझी वासना आहे की आज काहीतरी भरपूर छान करून खावं. ठीक आहे ना, कर. पण करताना कसं करशील? भगवंताला नैवेद्य करून दाखव आणि मग तो खा, की हा त्याचा प्रसाद आहे. त्याचा प्रसाद म्हणून जेव्हा मी थोडंसं खाते, एखादी गोष्ट खावीशी वाटली, तर ती भगवंताचा प्रसाद म्हणून खाल्ली की त्याच्यामध्ये परिवर्तन होतं. घरात सुद्धा आपल्याला सणावाराला पण देवाला आधी नैवेद्य दाखवतो आणि मग प्रसाद म्हणून ते ग्रहण करतो. आपोआपच त्याच्यामध्ये येणाऱ्या प्रसादामध्ये देवाचा भाव तिथे आपल्याला पाहायला मिळतो आणि आपल्या चित्ताची शुद्धी होते. रोजही आपण आपल्या जेवताना आपल्या ताटासमोर पाणी फिरवून नमस्कार करून, आपण हे आजचं अन्न तुझ्यामुळे मला मिळालं एवढी मनात प्रार्थना केली तरी पुरेशी आहे. किंवा भगवंताला आपल्या बरोबर जेवायला बोलवलं तरी हरकत नाही. तशा पद्धतीने त्याचं प्रदर्शन करण्याची गरज नाही. जेवायला बसल्यावर मनात एक वाक्य म्हणायला काहीच हरकत नाही, की हे सगळी तुझी कृपा आहे, की तुला आहे माझं हे जे काही अन्न आज मला मिळालंय ते तुझ्यामुळे मिळालंय आणि तूही माझ्या बरोबर जेवायला चल. म्हणजे त्याची संगती आपल्याला बरोबर असली की आपोआपच आपल्या मनाचे विचार, अन्नामुळे विचार तयार होतात. म्हणजे किती खोलात जावं तेवढं आपल्याला जाता येतं. अन्नामुळे आपल्या मनात, बघा ना, सात्विक अन्न खाताय का तामसिक अन्न खाताय का राजसिक अन्न खाताय, ह्याच्यावरती अवलंबून आहे आपले विचार. मांस मटण भक्षण केलं की असं म्हणतात की विचार तीव्र होतात आणि सात्विक राहत नाहीत, थोडेसे तामसिक होतात. आणि भजी वगैरे असं काही खाल्लं की राजसिक विचार येतात आणि सात्विक अन्न खाल्लं की सात्विक विचार येतात. हे विचारांचे प्रकार सुद्धा अन्नावर असतात. म्हणजे अशा पद्धतीने विषय वेगळीकडे न नेता कामना वासना आणि कल्पना या सगळ्या वासुदेवी वसुदेव. कामना कामसंगी नसो दे. म्हणजे कामना जी आहे ती चांगल्याची इच्छा करावी. कामवासना कमी असावी. कामवासना नसावी असं म्हटलेलं नाही. योग्य प्रमाणात योग्य वेळी काम हा आवश्यक आहे. प्रजापती व्रत म्हणून त्याला मान्यता आहे. ती प्रपंचामध्ये कामवासना अत्यंत गरजेची आहे. पुनरुत्पत्ती करण्याच्या दृष्टीने गरजेची आहे. पण ते प्रजापती व्रत म्हणून करावे. त्या कामाचा विकार होऊ नये किंवा ते अवेळी अवेळी मग रावणासारखे जन्म होतात वगैरे आपल्याला माहितीये. अशा अनेक गोष्टी आहेत या कामना वासना या संदर्भामध्ये. पण ह्याच्यामध्ये आपण या सगळ्या जर परमेश्वराच्या चरणी अर्पण केल्या की आपोआपच ते आपल्यामध्ये निर्माण होत नाही. पापपुण्याची वासना आपण ठेवायचीच नाही. मी करून या करता म्हणल्यावर मी केलेलंच नाही, माझ्या हातून परमेश्वराने करून घेतले ही भावना आली की आपोआपच पापही नाही पुण्यही नाही, तो ऍड्रेस आपला नाही. जेव्हा मी म्हणते की मी करते मी करते मी करते म्हणून हे सगळं होत आहे, हा कर्तृत्व भावना आली की आपोआपच तिथे भोक्तृत्व भावना आली. त्याप्रमाणे कर्तृत्व नको, भोक्तृत्व नको, पाप नको, पुण्य नको. या पद्धतीने आपण वासना कामना आणि कल्पना, पुढची जी ओवी आहे ती, वासना कामना आणि कल्पना हेतू भावना अतिनाना ऐशा अनंत वृत्ती जाणा अंतःकरण पंचकाचा. असो हे जाणीव यंत्र, जाणीव म्हणजे स्मरण मात्र, स्मरणाचं जन्मसूत्र कैसे लागेल. आता या सगळ्या मनाच्या वृत्ती आहेत. कामना वासना कल्पना या सगळ्या मनाच्या वृत्ती आहेत आणि मन मुळामध्ये वायुरूप आहे. आता मीच स्मरण, मीच स्फुरण हे सुद्धा वायुरूप आहे. त्यामुळे वायू म्हणजे जाणीव, जाणीव रूप वायू आहे. वायू हा जाणीव रूप आहे आणि वायू जाणीव रूपपेक्षा जाणीव वायू रूप आहे असं म्हणायला पाहिजे. जाणीव ही सुद्धा वायू रूप आहे. मृत्यूनंतर ती आपल्या हातनं बाहेर पडते आणि योग्य ते घर मिळवण्यासाठी धडपड करते. योग्य ते घर मिळालं की आपोआपच तिथे जाऊन गर्भामध्ये जाऊन आपोआपच तिथे जन्म घेते आणि आपल्या आधीच्या वासना कामना पूर्ण करते. अशा तऱ्हेने या वासना कामना या सगळ्या राहतात कुठे? अंतःकरण पंचकामध्ये.
अंतःकरण पंचकामध्ये अवघे होता अप्रमाण मग आपलेच काय प्रमाण म्हणून आत्मज्ञान त्याची मुक्त. आता ह्या सगळ्या अंतःकरणात राहतात. म्हणून समर्थ नेहमी काय सांगतात, अंतःकरणाची चित्तशुद्धी व्हायला पाहिजे. पण आत आत असलेलं जे इंद्रिय आहे त्याला अंतःकरण असं म्हणतात. आणि अंतःकरणामध्ये अनेक गोष्टी आपण कैक वर्षाच्या नाही कैक जन्माच्या साठवून ठेवलेला असतो. आणि म्हणून त्या अंतःकरणामधला एक भाग जो आहे जिथे सगळ्या गोष्टी साठवून ठेवलेल्या असतात त्याला चित्त असं म्हणतात. हे चित्त म्हणजे एक प्रकारचं भांड आहे की ज्याच्यामध्ये आपण चांगल्या वाईट सगळ्या आठवणी तिथे घट्ट रुतून ठेवलेल्या असतात. आणि ह्या आठवणी ठेवल्यामुळे आपोआपच आपण सोडून देत नाही, आपण विसरून जात नाही. एखाद्याने केलेला अपमान, एखाद्याने केलेला आपला पाण उतारा आपण घट्ट धरून ठेवतो. हे सोडून द्यायला शिकणं महत्वाचं आहे. सोडून दिल्यानंतर त्या चित्ताच्या भांड्यामध्ये राहत नाही. आणि हे सगळं चित्ताच्या भांड्यामध्ये साठवल्यामुळे आपलं अंतःकरण मलिन होतं. आणि त्या चित्ताची शुद्धी करा, चित्ताची शुद्धी करा, असं आतापर्यंत साधन चतुष्टयामध्ये आपल्याला सांगितलं जातं. साधन चतुष्टय करून बाकी काही होत नाही, चित्ताची शुद्धी होते. आणि चित्ताची शुद्धी आत्मज्ञानाकरता अत्यंत महत्वाची असते. म्हणून समर्थ असं म्हणतात, ह्या अंतःकरण पंचकामधले पाप पुण्य ह्या ज्या भावना आहेत, मी तूपणाची भावना आहे, माझे हवे नकोपणाची भावना आहे, या सगळ्या भावना हळूहळू बाजूला काढल्या की चित्त शुद्ध होतं. आणि मग त्या अंतःकरणामध्ये भगवंताचा वास होणं शक्य असतं. आणि तो भगवंताचा वास तिथे होणं, तो भगवंताचा वास व्हायला लागला की वास ना ती तिथे राहतच नाही, वास तिथे करतच नाही. ती पण ती वासना आहे. जी वासना पहिल्यांदा घट्टपणे ऋतून होती, जी पुनर्जन्माला कारणीभूत होती, तीच वासना आता राहत नाही. कारण त्याच्यामध्ये चित्त शुद्ध झालेलं असते. आणि मग हे करत असताना इथे त्यांनी पुन्हा पुढच्या ह्याच्यात म्हटलेलं आहे की अवघे होता अप्रमाण मग आपलेच काय प्रमाण म्हणून जेथे आत्मज्ञान तेची मुक्त. माणसाला हे जोपर्यंत आत्मज्ञान होत नाही तोपर्यंत मुक्ती मिळत नाही. आणि आत्मज्ञान केव्हा होतं, चित्तशुद्धी होऊन बाकीच्या पुढच्या गोष्टी मौनामध्ये जाण्यापर्यंतच्या तिथपर्यंत जाऊन अर्थाचा शब्द वगैरे ह्या सगळ्या गोष्टी, ह्या सगळ्या गोष्टी एकत्र म्हणजे बघा, एकतर मौनात जाणे, मौन्य गर्भ अवस्था. चित्तशुद्धी इथं पहिली आहे, मौन्य गर्भ अवस्था पाहिजे. शब्दांचे अर्थ कळून त्या अर्थाशी एकरूप होऊन शब्द गळून पडून अर्थ पूर्णपणे त्या अर्थाशी एकरूप होणं, ही आत्मज्ञानाची आणखीन एक पायरी. अशा सगळ्या वेगवेगळ्या पायऱ्या सगळ्या बाजूनी आपल्याला सांगून त्या पायऱ्या चढून गेल्यानंतर आत्मज्ञान आपल्याला होतं. त्याप्रमाणे आपण तिथे पोचतो. आणि मग हे संपूर्ण सगळं सद्गुरू आपल्याला मायेच्या हातामध्ये देतात, मूळ मायेच्या. आणि तिथून आपला प्रवास परब्रह्मापर्यंत चालू होतो. अशा तऱ्हेने जर हे व्हायचं असेल तर अवघेच हे अवघे होता अप्रमाण. जर यातलं काहीच जमणार नसेल मग आपले काय प्रमाण. मग आपण पुन्हा पुनरपि जननम पुनरपि मरणम याच्यामध्येच गुंतून राहतो. पण जोपर्यंत आत्मज्ञान होत नाही तोपर्यंत मुक्ती नाही. अज्ञान आहे तोपर्यंत बंधनातून मुक्त होता येत नाही. म्हणून अज्ञानाचं अंधत्व आधी आपल्याला दूर करावं लागतं आणि नंतर मोक्षाचा अधिकारी होता येतं. असं वेदशास्त्र सगळे सांगतात. त्या वेदशास्त्रांना अप्रमाण मानणं का म्हणून मानायचं. ते सगळ्यांनी सगळ्या संतांनी किंवा ऋषीमुनींनी जे वेदशास्त्र दर्शन हे सगळं लिहिलेलं आहे, तिथे आत्मज्ञान करून घ्या असं सांगितलंय. ते खोटं का मानायचं, अप्रमाण का मानायचं. ते तसं मानून चालणार नाही. त्याचं कारण आपल्याला जमत नाही म्हणजे ते खोटं आहे असा त्याचा अर्थ होत नाही. आपल्याला जमण्यासाठी त्यांनी बऱ्याच प्रक्रिया आपल्याला सांगितल्यात. जो आत्मज्ञानी होतो तोच मुक्त होऊन जातो, कारण त्याला महाकारण देहाचा ज्ञानाचा देह, पहिले तीन देह हे अज्ञानाचे आहेत. त्या अज्ञानाचे देह आपण त्याच पुष्टीकरण करत राहिलो, पुष्टीकरण म्हणजे त्याच्याच प्रमाणे वागत राहिलो तर आपल्याला पुनरपि जननम आहे. पण अज्ञानाचे तीन देह निरसन करणं आपल्या हातात आहे. ते कसे निरसन करायचं ते पुन्हा पुढे सांगितलंय. पण इथे आता सहज स्थिती प्राप्त होणं महत्वाचं आहे, कारण हा दशक सहज स्थितीचा आहे. आणि आपल्याला जर हे तीन देहाचं आवरण काढता आलं, या तीन देहाचा
निराश करता आला, म्हणजे अज्ञानाचे देव हे अज्ञान परिपूर्णपणे चित्तशुद्धी करून आणि बाकीचे जे 3 मार्ग सांगितले, ते मार्ग म्हणजे 3 मार्ग म्हणजे शब्द मौन्य गर्भ अवस्था, किंवा शब्दाचा अर्थ आणि अर्थाशी एकरूप हा प्रकार, आणि मौन्य, या सगळ्या गोष्टी सांगून तिथपर्यंत जाता आलं की आपला आपोआप निराश होतो. पण हे आपल्याला सहजपणे साध्य होणं शक्य आहे जर आपल्या चित्ताची शुद्धी केली तर. मुळात पाया कुणाचा आहे? चित्ताची शुद्धी. आणि मग शास्त्राने सांगितले त्याप्रमाणे अभ्यास. पण तो शास्त्राचा अभ्यास करताना संतांची संगती. पण एवढी शास्त्र वाचत बसलं तर आपला जन्म त्याच्यातच जाईल. तर मग आचरणात कधी येणार? अर्थ अर्थ कळेपर्यंत वाचावीच जरूर. सगळी शास्त्र वाचावी, त्याचा अर्थ उलगडून घ्यावा. हे सगळं खरं असलं तरी पण त्याच्याबरोबर आचरणालाही तेव्हाच सुरुवात करावी लागते, हळूहळू. म्हणून एकतरी ओवी अनुभवावी असं म्हटलेलं आहे. अशा ह्या वासना, कामना, कल्पना या सगळ्या वासुदेवी वसुदेव अशा तऱ्हेने सांगून समर्थाने पुनरुज्जीवन हे तर मांडलेलंच आहे. आणि त्याचबरोबर तैसे आणखीन त्यांनी पुणे काही दृष्टांत दिलेले आहेत. पोहणे शिकला तर तरेल, पोहणे नेणे तो बुडे. शिकलं तर कुठलीही गोष्ट जी आहे ती शिकली तर नक्की येते, खात्रीपूर. पण मला येणारच नाही, मला जमणारच नाही, मी करणारच नाही असं म्हणत गेलं तर कुठलीच गोष्ट येणार नाही. त्यामुळे कुठलीही गोष्ट असू दे, मग ती व्यवहारातली असू दे, परमार्थातली असू दे. पासबुक मला म्हणजे मला जाऊन भरताच येणार नाही. का नाही येणार? कोणाकडनं तरी शिकून घे. जाणत्याचे पाय धरावे. समर्थाने प्रत्येक वेळेस सांगितलं, ज्याला माहिती आहे त्याचे पाय धरावे. पाय धरावे म्हणजे काय? त्याला विचारावं, त्याच्याकडनं शिकून घ्यावं. पासबुक भरायला जायचं असेल तर ज्याला माहिती आहे कसं पासबुक भरायचं, तो आपल्याला दाखवून देईल की बा हे अगदी साधी गोष्ट सांगितली. पण अशा अनेक गोष्टी खरोखरी आहेत. चेक भरता येत नाही, बा मी कधी गेलेच नाही बँकेत, मला चेकही भरता येत नाही असं म्हटलं तर तो येणारच नाही. नको बाई, मी नाही जाणार तिकडे. तर नाही जाणार तर मग येणारच नाही. कुठलीही गोष्ट केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे. हे महत्वाचं आहे. मग ती व्यवहारातली असो, परमार्थातली असो. परमार्थामध्ये नुसतं वाचन करून उपयोग नाही, पारायण जरूर करावं. पण परायण होणं तितकंच महत्वाचं आहे. ते जर तुमच्या आयुष्यामध्ये जमलं, ते सांगायला कोणाला जायची गरज नाही. मी आता माझ्यामध्ये परिवर्तन घडून आणलं बरं, मी आता मी अगदी पारायण केलंय, आता मी त्याप्रमाणे वागायला सुरुवात केली, सांगण्याची गरज नाही. ते आपल्या कृतीतून दिसलं पाहिजे. हे कृतीतून दिसणं महत्वाचं आहे. या सगळ्या गोष्टी, जैसे जयास ज्ञान झाले ते तितुकेच तरले, ज्याचे बंधन तुटले तोची मुक्त. आता बंधन सुद्धा काय आहे? जन्म मरणाचं बंधन तुटतं. जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून, चक्रातून सुटका होते. श्वेताश्वेतर उपनिषदाचा त्यांनी आधार घेतलेला आहे या ओवीला, की जयास जैसे ज्ञान झाले तितके ते तरले, ज्याचे बंधन तुटले तोची मुक्त. त्याच्यामध्ये वेदाहम एतद पुरुषम अशा पद्धतीचं एक श्रुती आहे. वेदाहम, अहम वेद, मी जाणलं. कोणाला जाणलं? तमसहा परस्तात, अज्ञान अंधाराच्या पलीकडे असणाऱ्याला मी जाणलं. अंधकाराच्या पलीकडे कोण आहे? ते परमतत्व आहे. त्याला मी जाणलं. जाणलं, त्याचं दर्शन झालं, मी त्याला बघितलं. दर्शन झालं म्हणजे त्याचं दर्शन होत नाही, त्या संवेदना मनामध्ये निर्माण होतात परब्रह्माच्या बाबतीत. आणि मग मी त्याच्याशी एकरूप होते. हे एकरूप होणं महत्वाचं आहे. आणि वेदाहम, मी जाणलं. कुणाला जाणतो मी? त्या तमसा परस्तात, अज्ञानाच्या अंधाराच्या पलीकडे असणाऱ्या आदित्यवर्णम महत्तम पुरुषम. आदित्यवर्ण, आदित्यवर्ण म्हणजे सूर्यासारखा तेजस्वी. आता तो सूर्य एवढाच तेजस्वी आहे का? अनेक पटीने तेजस्वी आहे. पण आम्हाला सूर्य तेजस्वी वाटतो की त्यात जरासा जरी तो वरती आला की आम्हाला त्याच्याकडे एकटक बघता येत नाही. जेव्हा तो उगवता असतो तेव्हा त्याच्याकडे बघण्याचं सामर्थ्य थोडंफार आपल्यामध्ये आहे, कारण तेज तत्वाचे डोळे आहेत. त्यामुळे ते शक्य आहे. पण जसजसं त्याचं तेज वाढत जातं, आमचं तेज सीमित आहे, त्याचं तेज जास्त आहे. म्हणून समर्थांनी उपनिषदकारांनी आदित्यवर्णासारख्या तेजस्वी असं म्हटलेलं आहे. कारण तो आम्हाला कळायला पाहिजे. पण म्हणून आदित्यवर्ण इतकंच त्याचं तेजस्वी पण आहे का? तर नाही. कारण ज्या आदित्याला त्यांनी निर्माण केलंय त्याचं तेज त्याच्यापेक्षा शतपटीने आहे.
पण आमच्या कल्पनेला तेवढं माहिती आहे तेवढं कळण्याकरता त्यांनी ते दिलंय. म्हणजे अज्ञानाच्या अंधाराच्या पलीकडे असणाऱ्या आदित्य वर्णाला म्हणजे हिरण्यगर्भ ज्याला म्हटलं जातं, त्या महान पुरुषाला जो अनुभवतो आणि त्या स्थानाला पोचतो, तो जन्म मृत्यूच्या चक्रातून बाहेर पडतो. तेच इथे त्यांनी सांगितलं, ज्याचे बंधन तुटले तोची मुक्त. अशा पद्धतीने त्यांनी इथे सांगितलं. आणि पुढे ते म्हणतात, भोळा भाव सिद्धी जावा हा उद्धाराचा उपाव, रोकडा मोक्षाचा अभिप्राव विवेक जाणावा. मन भोळं भाबडं, खरं म्हणजे भोळी भाबडी श्रद्धा, त्याच्यावर समर्थांचा विश्वास नाही. समर्थांना ज्ञानयुक्त श्रद्धा त्यांना जास्त पसंत आहे. पण इथे त्यांनी म्हटलंय भोळा भाव सिद्धी जावा. भोळा भाव म्हणजे अंधश्रद्धेने कोणती गोष्ट करू नका. अंधश्रद्धेचा भोळा भाव चुकीचा आहे. पण भोळा भाव म्हणजे पूर्णपणे शुद्ध मन, मन शुद्ध तुझं, तशा पद्धतीने जे पूर्णपणे शुद्ध असलेलं मन, त्याला भोळा भाव इथे त्यांनी म्हटलंय. सिद्धी जाव, उधाराचा उपाव, हा उधाराचा उपाव, पण रोकडा मोक्षाचा साक्षात्कार विवेके जाणावा. हा भोळा भावानी आपल्याला पूर्णपणे मन शुद्ध आहे, त्याच्यावरती पूर्ण श्रद्धा आहे, अंधश्रद्धा नाही, तो आहे याची निश्चयाने खात्री केलेली आहे. हा सगळा उधाराचा उपाय का म्हटलेला आहे? कारण तिथे थोडीशी श्रद्धा डळमळीत होण्याची शक्यता असते. पण ज्ञानयुक्त विवेकयुक्त आत्मानात्म विवेक सारासार विचार, म्हणजे या पद्धतीने विवेक आणि विचाराने जर त्यापर्यंत गेलं तर मात्र, म्हणजे विवेक आणि विचारासाठी बुद्धीची गरज आहे. त्या बुद्धीने तिथपर्यंत गेलं आत्मानात्म विचार. आपल्याला असं वाटेल की काही संत असे होते जे अशिक्षित होते, त्यांनी कुठला आत्मानात्म विचार केलेला आहे. त्यांनी आत्मानात्म, हा भले त्यांनी पुस्तकं शास्त्र उपनिषद वाचली नसतील, पण त्यांनी तो विचार नक्की केलेला आहे. विवेकाने तो विचार करून त्यांचं चित्त शुद्ध होतं. भोळा भाव आपल्याला दाखवण्यापुरता होता, पण आतमध्ये उगीच उपनिषदातलं तत्वज्ञान त्यांनी आपल्याला सांगितलेलं नाहीये. अनेक संत असे आहेत जे शिकलेले नाही, पण आत्मानात्म विवेक सारासार विचार म्हणजे काय, ह्याचा योगाचा विचार सुद्धा जनाबाईंनी मांडलेला आहे. हे आपण त्यांच्या अभंगातनं बघितलं तर लक्षात येतो. तुकाराम महाराजांनी जे देहूच्या बाहेर फारसे गेले नाही, तिथेच त्या पंचक्रोशीमध्ये फिरलेले आहेत, असे तुकोबा सुद्धा आपल्याला वेदाचा विचार सांगतात की नाही. पण ते म्हणतात वेदांचं ओझं आम्ही वावरत नाही, डोक्यावर घेतच नाही. घेत नाही म्हणजे ते डोक्यामध्ये भरलेलं आहे, आणि ते आपल्याला ते सांगतात, पण त्यांच्या शब्दात सांगतात, सोप्या शब्दात सांगतात. भोळा भाव सिद्धी जावं हा तो उधाराचा उपाव, त्याच्यावर समर्थांची श्रद्धा नाही. पण विवेकयुक्त बुद्धीने प्रत्येक गोष्ट सारासार विचार आत्मानात्म विवेक याने करायला पाहिजे. व्यवहारातली गोष्ट सुद्धा करून टाकायची म्हणून करून टाकू नये. कुठलीही गोष्ट विवेक विचाराने संपूर्ण मन तन मनात ठेवून हा संपूर्ण भाव अर्पण करून दिली पाहिजे. हे तितकंच खरं आहे. अशा पद्धतीने ज्या वेळेला केलं जातं त्यावेळेला अहमची जी सूक्ष्म भावना आहे ती पण हळूहळू लोप पावायला सुरुवात होते, आणि ती जाणीव त्या परब्रह्माशी एकरूप होऊन जाते. हे जाणीवेचं एकरूप होणं, मूळ मायेचं परब्रह्माशी एकरूप होणं, त्या मूळ मायेला आपला हात तिच्या हातात देणं, तिच्याशी एकरूप होणं, आणि त्यामुळं मायेबरोबर परब्रह्माशी एकरूप होणं, हा तो रोकडा मोक्षाचा अभिप्राव विवेके जाणावा. अशा पद्धतीने त्यांनी सांगितलेलं आहे. पुनरुज्जीवनाची कल्पना इथे मांडली, स्थूल सूक्ष्माचा विचार त्यांनी इथे मांडला. आणि त्याचबरोबर आपल्याला मोक्षाप्रत जायचं असेल तर चित्तशुद्धी आणि त्याबरोबरच्या बाकीच्या गोष्टी कशा आहेत, त्याचं प्रॅक्टिकल कसं करायला पाहिजे, ती सहज स्थिती आपल्याला कशी प्राप्त व्हायला पाहिजे याबद्दल सांगितलं. अशा तऱ्हेने सर्व सारासार विचार करून आत्मानात्म विचार करून विवेकाने आपण वागत गेलं तर आपोआपच आपल्याला तिथपर्यंत जाता येतं. हा अभिप्राय त्यांनी यातनं व्यक्त केलाय. आपण आज इथेच थांबू, की पुढच्या वेळेला भेटू. जय जय रघुवीर